रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 15 डिसेंबर 2025. आजचा आपला परिक्रमेतला 45व्या दिवसाचा पडावाला आपण सुरुवात करतोय. काल आपण हापेश्वर पासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आकलिया या गावातील अलसाभाई यांच्या घरामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि या ठिकाणी आपण विश्रांती करून पुढे 7:30 वाजलेले आहेत सकाळचे आणि आज थंडी खूप जास्त आहे. आपण बघा हातमोजे पण घातलेत आणि स्वेटर पण आतमधून घातले. एवढी जास्त थंडी आहे, म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात जास्त थंडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेली आहे आणि इथून पुढे थंडी वाढत वाढतच जाणार आहे. तर आपण आज या ठिकाणाहून आपल्या पुढच्या पडावाला सुरुवात करतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अलसाभाईंच्या घरासमोरून जो मार्ग आहे त्या मार्गानेच आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. डाव्या बाजूला समोर ही जी पहाडी दिसते ती पहाडी आता आपल्याला चढून पार करायची आहे. साधारण 4 किलोमीटरचा पहाडी भाग आहे हा चढण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण बऱ्यापैकी उंच चढून आलोय, तरी सुद्धा अजून आपल्याला चढायला ही 4 किलोमीटरची पहाडी आहे. म्हणजे अजून वरती गेल्यावरती आपल्याला सपाट भाग लागणार आहे असं सांगितलंय. म्हणजे थंडी इथून पुढे अजून जास्त वाढत जाणार आहे. आता तर थंडी आहेच आहे. सकाळचे 7:45 वाजलेत, तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन अजून होत नाहीये, कारण चारही बाजूने अशी पहाडी आहे. या ठिकाणी बघा, हा आपल्याला डांबरी मार्ग साधारण 1.5 किलोमीटर पाठीमागे लागला होता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. फक्त या समोर पहाडी दिसत नाही, तर तिथून आपण खालून चढत आलोय आणि बाकी तीनही बाजूला पहाडी भाग आहे. शूलपाणीचा हा भाग आहे. आज साधारण आपण शूलपाणी पार करू असं वाटतंय आपल्याला. 27 किलोमीटर आपण या मार्गाने सरळ गेलो तर आपण शूलपाणीतून बाहेर मुख्य मेन डांबरी रोडला जाऊन भेटणार आहोत. बघूयात कुठपर्यंत जाता येते असते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी जिओचा टावर आहे, पण या पावसाळ्यामध्ये खूप वादळ सुटलं होतं आणि त्या वादळामध्ये तो टावर चालण्यासाठी जे सोलार प्लेट्स बसवल्या होत्या त्या सोलार प्लेट सगळ्या उडून गेल्या. त्याच्यामुळे तो टावर बंद आहे आणि अजूनही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे जिओसाठी नेटवर्क नाहीये इथे. एअरटेलला रेंज येते पण जिओला नाहीये. हा पहाड चढून गेल्यानंतर आपल्याला जिओसाठी रेंज मिळेल असं इथल्या ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अलसाभाईंच्या घरापासून आपण साधारण 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर या छोट्याशा मैयाने आपल्याला चाय प्रसादीसाठी या ठिकाणी थांबवलं. आप मैया सबको चाय पिलाते हो, जो आते हो सबको चाय पिलाती हो ना. तर या मैयाने आपल्याला चाय प्रसादीसाठी या ठिकाणी थांबवलं होतं. तर आपले जे शिर्डीचे भक्त होते त्यांच्या रकमेपैकी आपल्याकडे 100 रुपये शिल्लक आहेत, तर ते आपण या मैयाला देतोय रोख रकमेमध्ये, कारण या ठिकाणी नेटवर्क नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2 किलोमीटर आपण हा माथा थोडा थोडा चढत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन पाठीमागून होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. खूप काहीच चढ नाहीये. साधारण चढ लागतो, थोडा उतार लागतो, परत साधारण चढ लागतो. अशा प्रकारचा आतापर्यंत तरी मार्ग होता. पुढे अजून काय ते माहित नाही, पण सुंदर असा निसर्ग आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थंडी सकाळी खूप जास्त वाजत होती, त्यामुळे आपण स्वेटर, कानटोपी, हातमोजे सगळे घातले होते. पण 2.5 किलोमीटर या पहाडीने आपण थोड्याशा चढाणी चालत चाललोय, तर अंगातून पूर्ण घाम आला. सर्व काही परत काढून ठेवला. म्हणजे साधारण 45 मिनिटच आपल्याला त्याची आवश्यकता लागली. या ठिकाणी बघा, आपण त्या दरीतून वरती चढत आलो. याच्याही खाली दरी होती, ती आता दिसत नाही आपल्याला, आणि या मार्गाने आपण आलोय.
हा उतार जेवढा दिसतोय तेवढा चढ आपल्याला साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पासून चालू झालेला आहे आणि अशाच प्रकारचा हा चढ पुढे आहे. 2.5 किलोमीटर आलोय म्हणजे अजून साधारण 1.5-2 किलोमीटर बाकी आहे, कारण 4 ते 5 किलोमीटरचा हा माथा आहे असं आपल्याला सांगितलं होतं. रामकृष्ण हरी नर्मदे. याच्यातून एक मतितार्थ घेण्यासारखा काय आहे, आयुष्यात, संसारात, सर्व ठिकाणी आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता थोड्या वेळासाठीच असते, पण तरी आपल्याला ते ओझं आयुष्यभर वागवावं लागतं. तसंच आहे हे. स्वेटरची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी फक्त 40-45 मिनिटच पडली, पण ते ओझं आपल्याला ओंकारेश्वर येईपर्यंत वागवावंच लागणार. जसं आपण या देहात आल्यानंतर जसं जसं कळायला लागतं तसं तसं आपल्याला एकेका गोष्टीची ओढ निर्माण होते आणि त्या ओढीतून आपल्याला त्याची आवश्यकता भासते आणि त्या आवश्यकतेपायी जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण ते ओझं वागवत राहतो आणि शेवटी ते ओझं त्या ठिकाणीच राहतं आणि आपण या ब्रह्मात पुन्हा विलीन होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याच उदाहरणातून अजून एक घेण्यासारखं आहे, ते म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला शाश्वत सुख किंवा शाश्वत समाधान किंवा शाश्वत आनंद किंवा शाश्वत दुःख देऊ शकत नाही. सुख आणि दुःख हे चालतच राहणार आहेत. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या त्या पद्धतीने आपल्याला सुख आणि दुःख हे वाटेला येणारच आहे. जसं स्वेटरने आपल्याला 1 तासासाठी का होईना सुखाचा अनुभव दिला, पण नंतर ज्यावेळेस घाम यायला लागला त्यावेळेस तेच आपल्याला दुःख वाटायला लागलं, त्याचा त्रास व्हायला लागला. आयुष्यातही तसंच आहे. सुख आणि दुःख हे येतच राहणार आहे. ते आपल्याला स्वीकारत आनंदाने पुढं वाटचाल करावी लागते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जसं या घाटामध्ये आपण चाललोय, चढ लागतो आणि परत उतार लागतो, परत चढ लागतो, परत उतार लागतो. आयुष्याचंही तसंच आहे. अडचणी येतील, जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, पुन्हा अडचण येईल, पुन्हा जाईल, पुन्हा चांगले दिवस येतील. रामकृष्ण हरी नर्मदे. आपलं काम फक्त एकच आहे, मार्गाने वाटचाल करत राहणं. त्यापेक्षाही पुढचा विचार आपण करायचा नाहीये. आणि जो आपण पुढचा विचार करतो त्यालाच अध्यात्मात चिंता असं म्हटलेलं आहे. आणि चिंता ही चिता समान आहे. बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण तरी आपण त्या चिंतेमध्येच गुरफटून राहतो. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आपण 4.25 किलोमीटरचा हा घाट चढून आलोय. तर आपल्याला या ठिकाणी समोर बघा नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या दोन्हीही पर्वतरांगेंच्या मध्ये नर्मदा मैया आहे. आपण झूम करून बघूयात. या ठिकाणी बघा, नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप सुंदर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा भाग आहे. आपण वरती चढून आल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर आपल्याला हा कंटिन्युअस माथा लागलेला आहे. म्हणजे एक सारखा चढ आहे आणि 1.5 किलोमीटर पासून हा चढ चालूच आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण काल ज्या ठिकाणी विश्रांती केली तिथून साधारण 4.5 किलोमीटरचा हा पहाड चढून आपण आलोय. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मोबाईलला नेटवर्क आलेला आहे. आपण काल ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो ते कुठलंही आश्रम नव्हतं, तर ते आसला भाईंचं घर होतं. तर ते परिक्रमावासींना थांबून त्या ठिकाणी त्यांची सेवा करतात. सकाळी चायप्रसादी, बालभोग, त्यानंतर दुपारचं जेवण, दुपारची भोजन प्रसादी, संध्याकाळची भोजन प्रसादी आणि रात्रीची विश्रांती, अशी सेवा त्यांची या ठिकाणी अविरत चालू असते. तर त्यांना आपण या ठिकाणी जे आपल्याला श्री रोशन पिंपळेंनी पैसे पाठवले होते त्यातले 501 रुपये त्यांना या ठिकाणी आपण सेवा म्हणून दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रोशन पिंपळे साहेबांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाची कृपादृष्टी त्यांच्यावरती अशीच सदैव राहो आणि ते सदैव सुखी आणि समाधानी राहोत, हीच आपण नर्मदा चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
त्याचबरोबर काल आपल्याला पुण्यातून एक फोन आला होता. श्री नंदकिशोर देशपांडे यांनी आपल्याला फोन केला होता. त्यांनी अगोदर एक परिक्रमा केलेली आहे आणि 2 वेळा उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा केलेली आहे. त्याचबरोबर आता पुन्हा एकदा त्यांची परिक्रमा करण्याची इच्छा आहे. तर त्यांनी या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी जे आश्रम आहेत त्यांच्यासाठी ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी देण्यासाठी म्हणून 1001 रुपये आपल्याला पाठवलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार आणि नर्मदा मैया चरणी आपण एवढीच प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुखात आणि समाधानात ठेवा अशी आपण नर्मदा चरणी प्रार्थना करून त्यांचे हार्दिक असे आभार मानूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण हा माथा चढून आल्यानंतर पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे उतार आहे, थोडाफार चढ उतार लागतच जाणार आहे कारण अजूनही आपण शूलपाणीत आहोत. या ठिकाणी पाठीमागे जे दुकान दिसतंय त्या ठिकाणी एका सद्गृहस्थाने आपल्याला बालभोग दिलेला आहे आणि आपण त्याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ झालोय. अशा प्रकारचा आता हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. माथा चढून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 मार्ग लागलेले आहेत. तर त्यातल्या उजव्या मार्गाला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा डाव्या बाजूचा मार्ग जो आहे तो बखतगडला जातोय, म्हणजे परत पाठीमागे मार्ग जाईल आपला. त्याच्यामुळे आपण त्या मार्गाने न जाता या उजव्या बाजूच्या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण थोडंसं खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी बघा वस्ती सुद्धा लागते आपल्याला. म्हणजे असं नाहीये की या पहाडीमध्ये जीवनमान नाहीये, माणसं या ठिकाणी आहेत. हे वाकणेर गाव आहे. वाकणेर म्हणजे कसं, या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत बऱ्यापैकी आहेत. वाकणेर ही ग्रामपंचायत आहे आणि त्याच्या ह्या छोटे छोटे गाव आहेत, म्हणजे फलिया म्हणतात या ठिकाणी गावांना. जसं आपण काल बघितलं आखलिया गाव आणि आंबा साखळी अशी 2 नावं होती. तर आंबा साखळी हे त्या ठिकाणच्या छोट्या वस्तीचं नाव होतं आणि आकडिया हे ग्रामपंचायतचं नाव होतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शूलपाणीतला पहाडी भाग आहे. आपण जी मोठी पहाडी होती ती चढून आलोय आणि आता हा पहाडीवरती सपाटीचा मार्ग आहे. थोडासा म्हणजे थोडा चढ थोडा उतार, थोडा चढ थोडा उतार अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मगाशी आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो पहाड चढल्यानंतर तिथून पुढे साधारण 3 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक उजव्या बाजूला मार्ग जातोय. त्या मार्गाने न जाता आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अजून 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सरळ मुख्य रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. तिथे वरती एक मार्ग गेलेला आहे, त्याने न जाता या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 10.5 ते 11 किलोमीटर आपण रात्री ज्या ठिकाणी विश्रांती केली त्या ठिकाणापासून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा मथवाड नावाचं गाव प्रारंभ झालेला आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आलोय आपण आणि आपल्याला हा चौक लागलेला आहे. या चौकातून जो डाव्या बाजूला सिमेंटचा मार्ग गेलेला आहे त्या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. त्या ठिकाणी बहुतेक आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी लहान मुलांचं हॉस्टेल आहे. तर त्या हॉस्टेल पाशी सोय केलेली आहे मथवाडामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मथवाडा गावातील ही आश्रमशाळा आहे आदिवासी मुलांसाठीची. त्या आश्रमशाळेमध्ये आपण दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मिडगुलेंनी जे आपल्याला सेवा करण्यासाठी पैसे पाठवले होते त्यातील 1001 रुपयाचे आपण या ठिकाणी 35 मुलांसाठी 35 वह्या आणि 35 पेन यांना दिलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदा मैयाची कृपा त्यांच्यावरती सदैव राहो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मठवाडाच्या या आदिवासी मुलांच्या आश्रमातून आपण बाहेर पडलोय. या ठिकाणी थोडा वेळ आपण विश्रांती घेतली आणि भोजन प्रसादी तर या ठिकाणी वेळ निघून गेलेली होती, पण तरीही शाळेतून त्यांनी आपल्यासाठी 2 वेळा चाय प्रसादी आणि एकदा बालभोग दिला. त्याचा स्वीकार करून आपण आता पुढील पडावासाठी मार्गस्थ होत आहोत. आश्रमशाळेतून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा पुन्हा आपल्याला तोच चौक लागलेला आहे. तिथून आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग लागलेले आहेत बघा, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. तर त्यातल्या आपल्याला उजव्या बाजूच्या डांबरी मार्गाने जायचंय. हे मध्ये असणारं हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिरापासून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरी मार्गाने आपण साधारण त्या हनुमान मंदिरापासून अर्धा किलोमीटर आलोय. आल्यानंतर या ठिकाणी बघा एक कच्चा रस्ता गेलेला आहे डाव्या बाजूला. तर त्या डाव्या बाजूच्या कच्च्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर मैया. त्या उजव्या बाजूच्या डांबरी रस्त्याने जरी आपण पुढे गेलो तरी आपण अठ्ठा या गावामध्ये जाऊन पोहोचतो. पण तो साधारण 18 किलोमीटरचा मार्ग आहे. आणि हा जो पगदंडी मार्ग आहे कच्चा, तो गावागावातनं वस्त्या वस्त्यातनं जाणारा मार्ग आहे. आणि तो साधारण आपल्याला 9 ते 10 किलोमीटर मध्ये अठ्ठा या गावात नेऊन सोडतो असं आपल्याला सांगितलंय. बघूयात आता प्रॅक्टिकली आपल्याला किती किलोमीटरचा फरक पडतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस सरळ पुढे आल्यानंतर बघा पुन्हा दोन मार्ग लागलेले आहेत या सिमेंट मार्गाला, एक डाव्या बाजूला आणि एक सरळ. तर आपल्याला सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. डाव्या बाजूचा मार्ग इथं कुठल्या तरी घरापर्यंत जातोय असं म्हटलंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने आपण साधारण 1.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा जी पिकअप चाललेली आहे तो सरळ एक रोड आहे आणि खाली उजव्या बाजूला एक मार्ग आहे. तर आपल्याला खालच्या उजव्या बाजूच्या मार्गाने वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे ही शुलपाणीची पहाडी आहे. आपण पहाडी भागातून जातोय. या ठिकाणी आपल्याला जास्त घनदाट झाडी लागत नाहीत, पण सगळा पहाडी भाग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शुलपाणीतील पहाडी भाग आहे सगळा. या ठिकाणी झाडी कमी आहे, दक्षिण तटावरती झाडी जास्त दिसत होती आपल्याला, पण या ठिकाणी पहाडी मार्ग आहे हा सगळा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आपण या मार्गाला लागल्यानंतर 2.5 किलोमीटरवरती या ठिकाणी बामनशेरी नावाचं गाव लागलेलं आहे. हे खाली जे वसलेलं गाव दिसते ते बामनशेरी गाव आहे. आणि आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती सुंदर दृश्य आहे बघा या ठिकाणी. साधारण 3 किलोमीटर येऊन आपण या दरीमध्ये थांबलेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी एक नाला वाहतोय, त्या नाल्यापाशी आपण थांबलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्या ठिकाणी आपण दरीमध्ये बसलो होतो तिथून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आलोय. आणि एकूण या कच्च्या रस्त्याने आपण साधारण 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग आहेत बघा, एक सरळ गेलेला आहे वरती आणि एक या ठिकाणी डाव्या बाजूला खाली मार्ग गेलाय. तर या डाव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूच्या मार्गाने खाली मार्गस्थ झाल्यानंतर लगेच उजव्या बाजूला एक मार्ग गेलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मगाशी ज्या दरीत होतो असं वाटलं आपल्याला, त्या दरीतूनही पुढे निघाल्यानंतर साधारण 200 ते 300 मीटर खोल उतरून आपण पुन्हा या दरीत आलोय. आणि या ठिकाणी आता आपल्याला हे घनदाट जंगल लागलेलं आहे बघा, अशा प्रकारचं हे जंगल आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे शुलपाणीची झाडी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपण या झाडीतून अजूनही पुढे खाली उतरायला मार्ग दिसतोय, तिथून आपला मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे ह्या जंगलातल्या पगदंडीतून आपला मार्ग चालू आहे. आपला मार्ग बरोबर आहे याची खूण म्हणजे या ठिकाणी बघा रिबीन बांधलेली आहे. अशा 2-3 रिबीन आपल्याला आतापर्यंत दिसलेल्या आहेत. याचा अर्थ आपला हा मार्ग बरोबर आहे आणि आपण पुढे मार्गस्थ राहूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता शुलपाणीच्या खूप खोल दरीत जंगलात आहोत. अशा प्रकारचं हे जंगल आहे. आपण ज्याला मगाशी दरी म्हटलं होतं त्यापासून एक साधारण 500 ते 600 मीटर खाली उतरून आपण आलोय आणि या खोल दरीमध्ये आपण आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दुपारी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो, त्यावेळेस आपण अकाउंट मध्ये चेक केलं, त्यावेळेस आपल्याला
नाशिकवरून ज्योती जयस्वाल या नर्मदा मैयाच्या भक्तांनी 501 रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. त्याचबरोबर किशोरी मिडगुले यांनी इंदोरवरून आपल्याला 500 रुपये पाठवलेले आहेत आश्रमात सेवा म्हणून देण्यासाठी. त्यांचे मनपूर्वक आभार. आपण नर्मदा मैया चरणी एवढीच प्रार्थना करूयात की या भक्तांना सुखात आणि आनंदात ठेव. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या शुलपाणीतील या झऱ्यांमधून आलेलं पाणी आपण या ठिकाणी आपल्याला भरून घेतलेलं आहे. सुंदर असं गोड पाणी आहे पिण्यासाठी. कुठल्याही फिल्टरची आवश्यकता नाही अशा प्रकारचं हे पाणी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कसं वाटतंय आपल्याला या शुलपाणीच्या जंगलात? आनंदी आनंद गडे. शूलपाणीच्या जंगलातनं घडण्यापेक्षा नर्मदे मैयेच्या परिक्रमेमध्ये परिक्रमा पण होते, नामस्मरण पण होते, ट्रेकिंग पण होते आणि आनंदी आनंद गडे. इकडे नर्मदे तिकडे हर. चोहीकडे नर्मदे हर. पुढचा मार्ग बघा. या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच आता आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक मार्ग गेलेला आहे. त्या मार्गाने आता आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण त्या रस्त्याने वरती आल्यानंतर पुन्हा या ओढ्यातून आलोय. या ठिकाणी एक कापड लावलेला आहे आणि पुढं बोर्ड पण लावलेला आहे आपल्याला की हा नर्मदा परिक्रमाचा पैदल मार्ग आहे म्हणून. आत्ताशी आपला मार्ग बरोबर आहे हे कन्फर्म झालेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाला आपण वळाल्यानंतर अशा प्रकारचा थोडासा चढ लागलेला आहे आपल्याला, कारण आता आपण भरपूर उतरून दरीत आलो आहे म्हटलं थोडाफार चढ आपल्याला लागणारच आहे. हे मनखडा गाव आहे आता लागलेलं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा या मनखडा गावामध्ये अन्नक्षेत्र आहे असा बोर्ड लावलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणाहून जात असताना आपल्याला या घरातून मैयांनी आवाज दिला आणि एक मुलगा हाताला धरून जिथपर्यंत घेऊन आला. त्यांनी आपल्याला पपईचा प्रसाद दिला. आपण त्याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून आपण घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा जो आपला रस्ता होता त्या रोडने आपण वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आश्रमाचा बोर्ड लावलेला आहे पण आपण आश्रमापर्यंत गेलोच नाही. त्या आश्रमाच्या अलीकडेच घर होतं, तिथं आपल्याला पपईसाठी बोलवलं होतं. तर आपण पपई प्रसाद स्वीकारून पुढे मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे. आपल्याला इथं सांगितलं इथून पुढे 3 किलोमीटर जायचंय. आता हे ह्यांचे 3 किलोमीटर आहेत का आपले 3 किलोमीटर आहेत ते आपण जाऊनच बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी पपई प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ होत होतो तेवढ्यात आपल्याला आश्रमातून आवाज आला आणि त्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. आपण जाऊन बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहूनही मार्ग होता. पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजवीकडे जाऊनही मार्ग आहे. आता ही बालक आलेले आहेत आपल्याकडे आणि हे सांगता येते की या जर सरळ मार्गाने खाली गेलो तर 7 किलोमीटरवर अठ्ठा आहे आणि या उजव्या बाजूने जर आपण गेलो तर 3 किलोमीटरवर अठ्ठा आहे. तर आपण बघूयात. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. घरगुती आश्रम आहे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा त्या घरावरती एक झेंडा आहे. तर तेच घर म्हणजे या ठिकाणी जे गृहस्थ आहेत त्यांचा आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर यांनी आपल्याला या ठिकाणी थांबण्याची विनंती केलेली आहे. रमणभाई लक्ष्मणभाई सस्ती नर्मदे हर मैया नर्मदे हर. तर आपण या ठिकाणी आज विश्रांतीसाठी थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण हे जे गृहस्थ आहेत आश्रम चालवणारे रमणभाई यांच्या निवासस्थानी आपण या ठिकाणी थांबलेलो आहे. त्यांच्या विनंतीवरून आपण पुढे अठ्ठाकडे मार्गस्थ होत होतो पण त्यांनी आपल्याला आवाज देऊन बोलून घेतलं. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण या ठिकाणी थांबलोय. आतमध्ये साधारण 13 ते 14 परिक्रमावासी आहेत आता या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. योगायोगाने आपल्याला शूलपाणीच्या झाडीमध्ये सुंदर अशा ठिकाणी विश्रांतीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थोडीशी साधना करूयात. सुंदर असं वातावरण आहे. पुढं या ठिकाणी खाली जो झरणा होता मगाशी आपल्याला लागलेला तर त्या झरण्याच्या किनारी आपण बसून थोडी साधना करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपल्याला मार्गामध्ये कोणतंही तीर्थ लागलेलं नाही, त्यामुळे आपण या शूलपाणीच्या झाडीमध्ये थोड्या वेळ साधना करून पुढे आश्रमात जात आहोत. त्या ठिकाणी आपण आपली नित्य नियमाची जी पूजा आहे ती पूजा करून आजचा दिवस या ठिकाणीच थांबूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 45व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण मनकावा या गावातील आश्रमामध्ये त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी थांबलेलो आहोत. आजच्या दिवसभरातला एकूण पडाव आपला 17 किलोमीटरचा झालेला आहे. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.